नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. कार्तिक हा मुक्ताशी जवळीक साधत असतो. मुक्ताच्या जवळ येण्याचा तो प्रयत्न करत असतो. पहिल्यांदा तर मुक्ताला असं वाटतं की भावाच्या नात्याने तो मला हात लावत असेल किंवा माझ्याशी चांगलं बोलत असेल, परंतु नंतर ह्या सगळ्या गोष्टी मुक्ताला खटकायला लागतात. कार्तिक आता जरा जास्तच ओव्हर करायला लागतो. मुक्ता जेव्हा हॉलमध्ये असते तेव्हा सगळ्या लाईट्स गेलेल्या असतात. आता कार्तिक येतो आणि मुक्ताला मागून मिठी मारतो. मुक्ता मोठ्याने ओरडते आणि त्याचवेळी लाईट्स येतात. मुक्ता जोरात कार्तिकला बाजूला फेकून देते. तर कार्तिकसुद्धा सोफ्यावर पडलेला असतो. मुक्ताला म्हणत असते की हाऊ डेअर यू, तुमची हिंमत कशी काय झाली मला हात लावायची आणि मला हातच कसा काय लावलास. तर हे सगळं कार्तिकने मुद्दाम केलेलं असतं आणि तो मुक्ताला म्हणत असतो की प्लीज वहिनी, तुम्ही अजिबात गैरसमज करून घेऊ नका. हे बघा, माझा असा वागण्याचा काहीही अर्थ नव्हता आणि मला असं वाटलं की स्वाती आहे आणि मी स्वाती समजून तुम्हाला मिठी मारली. खरंच मला असं अजिबात करायचं नव्हतं. मी तुमच्याशी असं कधी वागेल का? असं तसं तो मुक्ताला पटवून घेतो आणि म्हणत असतो की मला वाटलं स्वाती आहे म्हणून मी हे सगळं केलं. त्यामुळे मुक्ताला एका क्षणाला असं वाटतं की कदाचित मीच जास्त विचार करतेय. त्यांनी स्वातीताईला मिठी मारली असेल आणि अंधारात त्यांना दिसलं नसेल म्हणून त्यांचा गैरसमज झाला असेल. त्या गोष्टीला ती तिथेच सोडून देते. त्यानंतर एका बिझनेस मीटिंगसाठी सागरला 2 दिवस बाहेर जायचं असतं. सागर 2 दिवस घरामध्ये. या गोष्टीची खबर जेव्हा कार्तिकला लागते तेव्हा कार्तिक आता वेडाच झालेला असतो. काहीही करून मुक्ताला गाठवायचं असं त्याने ठरवलेलंच असतं. आणि जर सागर घरामध्ये नसेल तर कार्तिकला कसली भीतीही नसते. त्यामुळे तो मुक्ताशी मनमोकळेपणाने बोलू शकेल आणि मुक्ताला सगळं काही सांगू शकेल असं त्याला वाटत असतं. आणि मुक्ताला प्रपोज करण्यासाठी त्याने एक ब्रेसलेट देखील खरेदी केलेलं असतं. सागर घरातून 2 दिवसांसाठी बाहेर गेलेला असतो. त्यामुळे मुक्ता रूममध्ये एकटीच असते आणि ती तिचं काम आवरत असते. रात्रीची वेळ असते, सगळेजण झोपलेले असतात. आता कार्तिक येतो आणि पुन्हा एकदा मुक्ताला मिठी मारतो. मुक्ता त्याला म्हणत असते की कोण आहे कोण आहे. मुक्ता प्रचंड घाबरलेली असते आणि जेव्हा ती मागे वळून बघते तेव्हा ती आता जोरात कार्तिकच्या कानाखाली ठेवून देते आणि कार्तिकला विचारत असते की काय करताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला काय करताय ते. तर कार्तिक अगदी निर्लज्जपणे तिला म्हणत असतो की हो, मला चांगलंच माहिती आहे की मी काय करतोय ते. हो, आता असं अजिबात झालं नाही आहे की मी तुला स्वाती समजून तुला मिठी मारली. खरं तर त्या दिवशी सुद्धा तुला स्वाती समजून मी मिठी मारलीच नव्हती, मी तुलाच मिठी मारली होती. मुक्ताला प्रचंड मोठा धक्का बसतो आणि ती विचार करत असते की हा माणूस माझ्याशी असं कसं काय वागू शकतो. ह्याची मी एवढी मदत केली आणि आता हा माझ्यावरच उलटलाय. मुक्ता पुन्हा त्याच्या कानाखाली द्यायला लागते तेव्हा कार्तिक तिचा हात पकडतो आणि म्हणत असतो की मुक्ता वहिनी, तू कशाला एवढं टेन्शन घेतेय. मला माहिती आहे ना तुझ्या आयुष्यात कसली कमी आहे. मला माहिती आहे की सागरचं आणि तुझं फक्त नावाला तुमचं नवरा बायकोचं नातं आहे, परंतु नवरा बायकोसारखे तुम्ही वागत नाही आहात. नवरा बायकोचे कुठलेही संबंध तुमच्यामध्ये नाही आहात. परंतु तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी तुला सगळं ते सुख देईल जे सागर तुला कधीच देऊ शकत नाही. मुक्ताला आता कार्तिकचा प्रचंड राग आलेला असतो आणि कार्तिकशी काय बोलावं हेच तिला कळत नसतं. तिला खूप राग येतो. तर कार्तिक मात्र मुक्ताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि मुक्तावर तो जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. मुक्ताला प्रचंड भीती वाटत असते. मुक्ता त्याच्यापासून सुटण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आणि मग सुटून आता ती डायरेक्ट हॉलमध्ये आलेली असते आणि कांगावा करून सगळ्यांना बोलावून घेते. परंतु बाकीचे सर्वजण तर झोपलेले असतात. इंद्रा आणि स्वाती बाहेर हॉलमध्ये येतात आणि त्या मुक्ताला विचारत असतात की काय ग, काय झालंय, कशाला एवढी ओरडतीये. तेव्हा मग मुक्ता घडलेला प्रकार सांगते की कशाप्रकारे हा कार्तिक माझ्या रूममध्ये आला, याने मला मिठी मारली, याची माझ्यावर वाईट नजर आहे आणि याने माझ्या इज्जतीवर हात टाकलाय. आता हे सगळं ऐकल्यावर इंद्रा आणि स्वाती मात्र मुक्तावरच फिरतात. स्वाती मुक्ताला म्हणत असते की मुक्ता, तुझी हिंमत कशी काय झाली, तू माझ्या नवऱ्याबद्दल अशी बोललीसच कशी काय आणि तू कोणाबद्दल बोलते एकदा तरी कळतंय का. इंद्रासुद्धा मुक्तालाच बोलू लागते की मुक्ता, अगं काय बोलतीयस तू, हे आपल्या जावयावर असा संशय घेतीयस का. तर मुक्ता म्हणत असते की अहो मी खरं बोलतीये. आणि त्यावेळी कार्तिकसुद्धा त्याची बाजू पूर्णपणे पलटतो आणि म्हणत असतो की मला वाटलं की स्वाती आहे, नेहमीप्रमाणे मी स्वातीला मिठी मारायला गेलो आणि ती मुक्ता होती, माझा गैरसमज झाला, मी मान्य करतो, परंतु ही मुक्ता उगाच त्या गोष्टीचा एवढा कांगावा करतीये, माझा कुठलाही असा हेतू नव्हता. मुक्ता त्यांना सांगत असते की असं नाहीये, यांनी याच्या आधीसुद्धा माझ्यासोबत असं करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु इंद्रा आणि स्वाती मात्र मुक्तावर काहीही विश्वास ठेवत नाही आणि वरून त्या मुक्तालाच बोलत असतात. बुलबुल ही मुक्ताच्याच क्लिनिकमध्ये काम करत असते आणि मग बुलबुलकडून मुक्ताला सगळी कार्तिकची सच्चाई समजते. तिला समजतं की कार्तिकने त्या मुलीबद्दल आम्हाला जे काही बोललं होतं ते सगळं खोटं होतं. खरं तर 15 लाख रुपये कार्तिकने स्वतःच्याच घशात घातले. त्या मुलीला त्याने फक्त 3 लाख रुपये दिलेले असतात.
आणि खरा अन्याय त्या मुलीवर झालेला असतो, तो कार्तिकने केलेला असतो. त्या मुलीने कुठलाही कार्तिकवर घाणेरडा आरोप केलेला नसतो. कार्तिकने सगळं खोटं सांगितलेलं असतं आणि बुलबुलने ही सगळी गोष्ट आता मुक्ताला सांगितलेली असते. मुक्ताला प्रचंड मोठा धक्का बसतो की आपण नक्की कोणाला घरात घेऊन आलोय, आपण ह्या माणसाची मदत करण्यासाठी आपण काय नाही केलं, आपण आपले दागिने सुद्धा विकायला निघालो होतो, सगळ्या गोष्टी आपण ह्या व्यक्तीसाठी केल्या आणि ह्या व्यक्तीने आपल्याला एवढा मोठा धक्का दिला आणि ते फक्त आपल्यासोबत नाही तर सगळ्या कुटुंबाच्या भावनांसोबत तो खेळतोय, स्वातीताईंच्या भावनांसोबत सुद्धा खेळतोय. या माणसाला इतकीही लाज नाही की त्याला एक लहान मुलगी आहे आणि तरीसुद्धा हा माणूस असा वागतोय, ह्याला तर मी अजिबात सोडणार नाही. मुक्ता ठरवते की आता काहीही करून कार्तिकचा पर्दाफाश करायचा. त्या दिवशी मुक्ता ही बुलबुलच्या घरून तिच्या घरी यायला निघालेली असते. त्यावेळी कार्तिकने मोठा प्लॅन रचलेला असतो. कार्तिकने घरातल्या सगळ्यांना मूवीसाठी पाठवून दिलेलं असतं. सगळेजण फिल्म बघायला गेलेले असतात. कार्तिक एकटाच घरामध्ये असतो आणि मुद्दाम त्याने घरच्यांना असं सांगितलेलं असतं की तुम्ही व्हा पुढे आणि मग नंतर मी येतो. परंतु कार्तिक काय मूवीला जातच नाही आणि जेव्हा मुक्ता घरी येते तेव्हा कार्तिक पुन्हा एकदा घरातल्या लाईट्स ऑफ करतो. मुक्ता घरातल्या लाईट्स ऑन करते आणि तिला समजतं की कार्तिक एकटाच घरामध्ये आहे. ती काहीही त्याच्याशी न बोलता तिच्या रूममध्ये निघून जात असते आणि दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी कार्तिक हा तिला दरवाजाच बंद करून देत नसतो. कार्तिक पुन्हा एकदा मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, तू माझ्या प्रश्नाचं मला उत्तर दिलं नाही, माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर, तूही मला ॲक्सेप्ट कर. परंतु मुक्ता त्याला म्हणत असते की तुला लाज वाटली पाहिजे की तुझ्यासाठी मी एवढं सगळं केलं आणि तू माझ्यावर फिरलायस, तुझी स्वतःच्या वहिनीवर एवढी घाणेरडी नजर आहे. ही जर गोष्ट सागरला कळली ना तर सागर तुला जिवंत नाही ठेवणार. कार्तिक तिला म्हणत असतो की मला माहिती आहे तुझा सागर काय करू शकतो, तुझा सागर तर एक नंबरचा मूर्ख आहे, त्याला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर विश्वास ठेवायचा नाही हेच कळत नाही. आणि काय गं, तो तुला काही देऊ शकत नाही, तुला तो बायकोचा दर्जा देऊ शकत नाही, सुख देऊ शकत नाही, मी सगळं काही तुला देऊ शकतो, तू फक्त माझी हो. परंतु मुक्ता त्याला रागवत असते, चिडत असते. पुन्हा एकदा कार्तिक तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. मुक्ता तेव्हाही त्याच्या कशीबशी तावडीतून सुटते आणि बाहेर पळायला लागते. कार्तिक आता प्रचंड घाबरलेला असतो की मुक्ता तर बाहेर गेली आहे, आता घरातल्या कोणाला काही सांगते की काय, आता काही होतं की काय, त्याला खूप भीती वाटायला लागते आणि तो सगळ्यांसमोर येतो की काय अशीही त्याला भीती वाटू लागते. त्यानंतर घरी जेव्हा सर्वजण येतात तेव्हा मुक्ता गायब असते. त्यामुळे सर्वजण आता मुक्ताला शोधू लागतात की मुक्ता नक्की कुठे गेली असेल. आणि त्याच वेळी सागरसुद्धा घरी आलेला असतो. सागरला जेव्हा समजतं की मुक्ता ही घरातच नाही आहे तेव्हा त्यालाही खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे तिकडे तो मुक्ताला शोधू लागतो तर मुक्ताचा कुठेही तपास लागत नसतो. आणि मग पोलीस स्टेशनमधून त्याला फोन येतो की मुक्ता ही पोलीस स्टेशनमध्ये असते आणि पोलिसांनी मुक्ताला अटक केलेली असते. जेव्हा सागर पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि मुक्ताला विचारत असतो की तू कशी काय आतमध्ये अडकलीस आणि हे सगळं कसं काय झालं, तेव्हा मुक्ता काहीही बोलत आणि मग पोलीस सांगतात की यांनी एका मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली आहे आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्यांच्या क्लिनिकमध्ये काम करणारी बुलबुल आहे. हे ऐकल्यावर सागर विचार करतो की मुक्ता आणि असं ही मुलगी कधी मच्छर मारणार नाही आणि ती कोणाला तरी मारण्याची धमकी देते असं शक्यच नाही आहे. सागरला पूर्ण गॅरंटी असते मुक्तावर. नंतर सागर हा मुक्ताला घेऊन घरी जातो. खरं तर हा सगळा कारनामा कार्तिकचा असतो. मुक्ता जेव्हा घरातून गेलेली असते तेव्हा कार्तिकने मुद्दाम बुलबुलला कॉल केलेला असतो आणि बुलबुलला त्याने सांगितलेलं असतं की तू पोलीस स्टेशनमध्ये जाऊन असं सांगायचं की मुक्ताने तुझ्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि मुक्ता जबरदस्तीने तुझ्याकडनं काही गोष्टी वदवून घेण्याचा प्रयत्न करते आणि जर तू असं केलं नाही तर मी तुझ्या आईला जीवे मारून टाकेल. बुलबुलला त्याने आईला मारण्याची धमकी दिलेली असते. त्यामुळे बुलबुलने मुक्ताबद्दल खोटी स्टेटमेंट दिलेली असते आणि म्हणूनच मुक्ताला अटक झालेली असते. परंतु सागर मुक्ताला सुखरूपपणे घरी आणतो. मुक्ता आतासुद्धा गप्पच असते. मुक्ताच्या तोंडून काही शब्दच फुटत नसतात की हे सगळं नक्की काय चाललंय. मुक्ताला काहीही कळत नसतं. सागर तिला खूप विचारत असतो की काय झालंय मुक्ता, तू पोलीस स्टेशनमध्ये कशी काय आलीस आणि कोण आहे ती मुलगी आणि तू तिच्या आईला का बरं असं बोललीस. परंतु मुक्ता काहीही उत्तर देत नसते. सागर तिला म्हणत असतो की माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे की तू गपगुमान काही गोष्टी सहन कराव्या, जर तुझी काही चूक नाही आहे तर तू बोलायला पाहिजेस. तेव्हा मुक्ता म्हणते की मी अजिबात गप्प बसणार नाही आहे, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी बोलेल आणि घरी येऊन आता मी सगळ्यांना सांगेल की काय सत्य आहे ते. आत्ता मी इथे काहीच बोलणार नाही, परंतु घरी गेल्यावर मी सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करणार. आणि घरी जाऊन आता मुक्ता ही कार्तिकचा पर्दाफाश करणार असते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप लांब होतोय त्याच्यामुळे मी एवढ्या सगळ्या गोष्टी एका व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. परंतु पुढील ट्विस्ट आपण ह्या चॅनलवर
उद्या अपलोड करणार आहोत आणि उद्याच्या भागामध्ये यानंतर सगळं काय झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, पुढचा ट्विस्ट बघण्यासाठी जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.